नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मला सांगा, तुम्ही रात्री 12 नंतर मोबाईल वापरता का? आता एक रील, शेवटचा एक रील असं म्हणत तुमचा 1 तास निघून जातो. तुम्हाला सकाळी उठताना जड वाटतं का? तुम्ही दररोज रात्री उशिरा झोपता. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर प्रश्न तर माझा असा आहे की तुम्हाला खरंच झोप येत नाही की तुम्ही झोपेला डिस्टर्ब करता? परत एकदा ऐका, तुम्हाला खरंच झोप येत नाही की तुम्ही झोपेला डिस्टर्ब करता? नीट विचार करा या प्रश्नाचा. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगते की एक रोहन नावाचा एक स्टुडंट आहे आणि त्याने रात्री त्याला झोप येत होती आणि त्याने इंस्टाग्राम ओपन केलं. त्यांनी एक रील ओपन केली. एक रील म्हणत म्हणत तशा त्याच्या 150 रील्स झाल्या. 11 वाजता तो झोपणार होता. 11चे 12 वाजले, 12चा 1 वाजला, 1चे 2 वाजले. मग त्याला काय वाटायला लागलं की माझी ही सवयच आहे, रात्री उशिरा झोपायची ही माझी सवयच आहे. पण त्याने स्वतःची ॲक्च्युली ती स्लीप विंडो मिस केली होती. तो स्वतः रील बघत बसला होता. त्याची ती सवय नव्हती. आता आपण थोडं डीपमध्ये समजून घेऊ. आता आपण जेव्हा रात्री मोबाईल वापरतो, म्हणजे रात्री मोबाईलमध्ये आपण काय काय बघतो? रील्स बघतो, नोटिफिकेशन्स बघतो, म्युझिक बघतो, पिक्चर्स बघतो, मूवी बघतो, बरोबर? आणि आपण जसं हे बघायला लागतो तसं आपलं डोपामाइन लेवल आपली वाढते. डोपामाइन लेवल म्हणजे काय असतं? तर डोपामाइन लेवल म्हणजे एक गूढ केमिकल असतं. ज्याच्यातून आपल्याला खूप भारी वाटतं, मस्त वाटतं आणि आपली झोप निघून जाते. आणि खूप ती जी एनर्जी असते ती खूप एक्साइटमेंटची असते. जी डोपामाइन लेवलची एनर्जी असते ती खूप एक्साइटमेंट आपल्याला क्रिएट करते आपल्या शरीरामध्ये, होल आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळे आपण काय होतो? ॲक्टिव्ह होतो. आपण रिलॅक्स नाही होत. ॲक्च्युली आपण जेव्हा रात्री झोपायला जात असतो त्यावेळेस आपल्याला रिलॅक्स होण्याची गरज असते, पण आपण ॲक्टिव्ह होतो त्याच्यामुळे आपली झोप निघून जाते. एका ठिकाणी आपलं डोपामाइन लेवल वाढायला लागतं रात्री आणि आपलं कॉर्टिसॉल लेवल हे पण वाढायला लागतं. तर कॉर्टिसॉल लेवल हे काय आहे की ते एक असं केमिकल आहे जे ब्रेनला सांगत असतं की अलर्ट राहा, सतत अलर्ट राहा, हे असं सांगत असतं. आता प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम असा आहे की ते चुकीच्या वेळेस वाढायला लागतं. रात्रीची वेळ ही शांततेची असते, झोपण्याची असते. पण आपण अलर्ट राहायला सांगतो त्याच्यामुळे आपली झोप, आपण अलर्ट राहतो त्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही. हे त्याच्यामुळे शरीरामध्ये जे कॉर्टिसॉल असतं, हे केमिकल आहे ते वाढायला लागतं. म्हणजे एकंदरीत डोपामाइन आणि कॉर्टिसॉल लेवल्स हे आपल्या शरीरातले वाढायला लागतात. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही झोपायला गेलात आणि तुमच्या खोलीमध्ये कोणी DJ लावला तर तुम्हाला झोप येईल का? अर्थातच नाही येणार. किंवा तुम्ही झोपायला गेलात आणि अचानक फायर अलार्म सिस्टीम वाजला तर तुम्हाला झोप येईल का? नाही येणार, बरोबर? आणि हा जो अलार्म सिस्टीम आहे म्हणजेच कॉर्टिसॉल, जे आपल्याला शरीर एकसारखं सांगत असतं की अलर्ट राहा, अलर्ट राहा. आता डोपामाइन कशामुळे वाढतं? तर बेसिकली आपण रील्स बघतो आणि रील्समधून आपल्याला एकदम मजा येते, एक्साइटमेंट वाढते आणि आपलं एक गुड केमिकल रिलीज होतं आणि त्याच्यामुळे आपलं डोपामाइन वाढायला लागतं, जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं. आता तुम्ही 50 रील्स बघितले तर तुम्हाला 50 इन्स्टंट प्लेजर हिट्स भेटतील. म्हणजे तुम्ही त्यावेळेस एक्साइटमेंट 50 वेळा तुम्ही एक्साइटमेंट व्हाल. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑफिसचं काम करायला गेलात किंवा स्टडी करायला गेलात तर तुम्हाला इन्स्टंट मिळणार आहे का? इन्स्टंट प्लेजर मिळणार आहे का? इन्स्टंट रिवॉर्ड मिळणार आहे का? नाही मिळणार. कारण का तुम्हाला ते बोरिंग वाटणार, तुम्हाला खूप हेवी वाटणार. कारण का आपण रील्स बघतो तेव्हा आपल्याला इन्स्टंट रिवॉर्ड मिळतो, इन्स्टंट प्लेजर मिळतं. पण ऑफिस आणि अभ्यास अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिवॉर्ड मिळायला बराच वेळ लागतो, बरीच आपल्याला मेहनत घ्यायला लागते. त्याच्यामुळे आपल्याला जर आयतं आपल्याला एक्साइटमेंट लगेच मिळत असेल तर आपल्याला अशा गोष्टींची सवय, रील्स वगैरे बघण्याची सवय वाढते आणि अभ्यास करण्याची, ऑफिसमधलं काम करण्याची सवय आपली कमी होते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्लेजर पटकन मिळत नाही, खूप वेळ लागतो, बराच वेळ लागतो त्याला. त्याच्यामुळे मेहनत करायची तयारी आपली कमी होते.
आता तिसरी गोष्ट अशी आहे की जर रात्री आता मेलाटोनिन डिस्टर्ब होतं. ते मेलाटोनिन म्हणजे काय आहे? तर मेलाटोनिन हे एक स्लीप हार्मोन आहे, जे रात्री अंधार पडला की वाढायला लागतं आणि शरीराला सिग्नल देतं की आता झोपायची वेळ झालेली आहे, आता झोपून जा, आता आराम करा, असं हे आपल्याला केमिकल सांगत असतं. आता कसं काय? तुम्ही म्हणाला की कसं काय? तर आता आपण मोबाईल वापरतो तर त्याच्यामध्ये ब्लू लाईट असतो. तर ब्लू लाईट आपल्याला एक सूर्यप्रकाशासारखा वाटत असतो आणि आपल्या ब्रेनला वाटत असतं की ही रात्र नाही आहे, हा दिवस आहे. एक त्याला सूर्यप्रकाशासारखं वाटत असतं, त्याच्यामुळे आपण जागे राहतो. आपलं माइंड, आपलं ब्रेन सांगतो की तू जागे राहा, अजूनही दिवस आहे. त्याच्यामुळे मेलाटोनिन हे कमी रिलीज होतं, कारण का मेलाटोनिन हे स्पेशली झोपण्यासाठी बनवलेलं आहे, रात्रीसाठी बनवलेलं केमिकल आहे, जे बॉडीमध्ये रिलीज होतं. पण आपण मोबाईलमुळे वापरतो त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि आपल्याला झोप लवकर लागत नाही. आणि मग अचानक तुम्हाला 1-2 वाजता झोप येते आणि मग तुम्हाला परत वाटायला लागतं की मला उशिरा झोपायची सवय आहे. तर तुमचा तो गैरसमज आहे. त्याच्यामुळे काय होतं, आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला रिझल्ट काय मिळतो, तर झोप उशिरा लागते, तुमची जी डीप स्लीप असते ती कमी होते आणि सकाळी तुम्हाला थकवा जाणवतो, एक हेवीपणा तुम्हाला जाणवतो. तर मित्रांनो, तुम्ही लेझी नाही आहात. तुमची सिस्टीम फक्त डिस्टर्ब झालेली आहे. सिस्टीम तुम्हाला व्यवस्थित करायला लागणार आहे. आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही जर एखाद्या खोलीमध्ये गेलात आणि तुम्ही लाईट बंद केलीत आणि अचानक तुम्ही ट्यूबलाईट चालू केली, तर तुम्हाला झोप येईल का? नाही येणार. तसंच तुम्ही आता रात्री सॉरी खोलीमध्ये गेलात आणि तुम्ही ट्यूबलाईट बंद केलीत, तुम्ही खोलीमध्ये गेलात आणि तुम्ही तुमचा मोबाईल बंद केलात, मोबाईल चालू ठेवलात, रात्री पूर्ण अंधार आहे त्या खोलीमध्ये आणि अचानक तुम्ही मोबाईल चालू केलात आणि त्याच्यातला ब्लू लाईट तुम्हाला दिसायला लागला, तुम्हाला झोप येईल का? अर्थातच नाही येणार. आजूबाजूला काळोख असेल तरच तुम्हाला झोप येणार, करेक्ट? आता तुम्ही तर म्हणताय की मी रात्री 2ला झोपतो आणि 8ला उठतो, माझी झोप तर पूर्ण होते, 6 तासांची झोप पूर्ण होते, मग प्रॉब्लेम काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, प्रॉब्लेम हा ड्युरेशन नाही आहे, प्रॉब्लेम हा टायमिंग आहे. कारण रात्री 11 ते 2 हा डीप रिपेअरिंग टायमिंग असतो. लक्षात घ्या, 11 ते 2 हा डीप रिपेअरिंग टायमिंग असतो. तर वेळेमध्ये काय काय होतं, तर ब्रेन टॉक्सिन्स असतात ते क्लीन होतात. आता ब्रेन टॉक्सिन्स क्लीन होतात म्हणजे काय असतात, की तुमचा मेंदू हा दिवसभर काम करत असतो, म्हणजे तुम्ही विचार करत असता की एखाद्या गोष्टींचा विचार, ओव्हर थिंकिंग करत असता, निर्णय घेत असता, इमोशन्स, फोकस, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुमचा मेंदू दिवसभर सतत काम करत असतो. ह्या गोष्टी तुमच्या ब्रेनमध्ये चालू असतात. ह्या सगळ्यामुळे एक मेटॅबॉलिक वेस्ट तयार होतं आणि जेव्हा सपोज तुम्ही डीप स्लीप घेतली तर ते सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि एक लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात, आणि ती जी सिस्टीम आहे ती हे मेटाबॉलिक वेस्ट काढायला मदत करतं. अशा प्रकारे तुमचे ब्रेन टॉक्सिन्स क्लीन होतात. हा तुम्हाला एक मोठा फायदा मिळतो जर तुम्ही लवकर झोपलात तर. दुसरी गोष्ट, तुमचं मेमरी कन्सोलिडेट होते. म्हणजे काय होतं की दिवसभर तुम्ही शिकता, अनुभवता, बरोबर, हे तुमचं टेम्पररी स्टोरेजमध्ये जातं. आणि जेव्हा सपोज तुम्ही गाढ झोपेत, म्हणजे डीप स्लीप तुम्ही घेतलीत, शांत, म्हणजे तुम्ही वेळेमध्ये झोपलात, तर ही जी ती इम्पॉर्टंट माहिती आहे तुमची लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होते आणि अननेसेसरी माहिती तुमची डिलीट होते. म्हणजेच काय, झोप म्हणजे काय, तर ब्रेनचा सेव्ह प्लस ऑर्गनायझेशन बटन. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही झोपला नाहीत वेळेत तर काय होईल, तुम्ही लेट नाईटची अकरा, त्यामुळे तुमचं रिटेन्शन कमी होतं, म्हणजे तुमची मेमरी म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये ते स्टोअर होतं, लाँग टर्ममध्ये ते स्टोअर नाही होत. तिसरी गोष्ट काय होते, हार्मोन हार्मोन बॅलन्स होतं जर तुम्ही वेळेत झोपलात तर. म्हणजे काय होतं की ग्रोथ हार्मोन वाढायला लागतो. कशासाठी, जो रिपेअरिंगसाठी जो महत्त्वाचा असतो, जसं की हे रिपेअरिंग तुम्हाला सांगितलं आता की ब्रेन टॉक्सिन्स रिलीज होतात, मेटाबॉलिक, अजून काय सांगितलं होतं तुम्हाला मी, मेमरी कन्सोलिडेट होते, ओके, स्टोरेजमध्ये जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिलीज होतात
कॉर्टिसॉल कमी होतो, स्ट्रेस कमी होतो आणि तुमचं इन्सुलिन सुधारतं. पण तुमचे स्लीप डिस्टर्ब झाले तर काय होऊ शकतं, तुमचा वेट गेन, मूड स्विंग्स होतात, अँझायटी आणि लो इम्युनिटी. तर अशा प्रकारच्या तुमच्या गोष्टी तुम्हाला भेडसावायला लागतात, फेस करायला लागतात. तर तुम्हाला एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल, तुमचा फोन रात्री तुम्ही 11 ते 2 त्याच्यामध्ये तुमचं अपडेशन चालू आहे आणि अचानक तुम्ही गेम खेळत बसलात तर तुमचा मोबाईल अपडेट होईल का प्रॉपर? नाही होणार. करेक्ट. मग नीट अपडेट करण्यासाठी आपण आपली सिस्टीम अपडेट करण्यासाठी डीप स्लीपची खूप अत्यंत गरज आहे आणि त्याचे बरेच फायदे आहेत. जसं तुम्हाला सांगितलं मी, ब्रेन टॉक्सिन्स क्लीन होतात, मेमरी कन्सॉलिडेट होते आणि आपले जे हार्मोन असतं ते बॅलन्स होतं. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्याचा तुम्ही विचार करा. आता बिगेस्ट एनिमी काय आहे, आपण रात्री स्क्रोल करतो, हा सगळ्यात बिगेस्ट एनिमी आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एनर्जी खूप असते. ते एनर्जी खूप असते म्हणजे काय, तर आपण प्रॉपर खातो, आपण खूप हेल्दी आहोत, आपण झोपण्याचा प्रयत्न करतो, पण झोप लागत नाही. त्यामुळे काय होतं, आपला फोकस नाही लागत, दुसऱ्या दिवशी थकवा येतो, आळस येतो, सिस्टीम हेवी वाटते, आपली बॉडी सिस्टीम, मोटिवेशन्स कमी होते. करेक्ट. पण अशा वेळेस काय होतं, म्हणजे एनर्जी आहे पण ती आपण ॲक्सेस करू शकत नाही. आपली सिस्टीम आपली डिस्टर्ब झालेली आहे, पूर्ण आपलं रुटीन खराब झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, ATM तुम्हाला एक्झाम्पल सांगते, ते ATM आहे, ATMमध्ये सर 70,000 रुपये आहेत. ओके, पण लिमिट 10,000 रुपयेच आहे. तुम्ही सगळे पैसे काढू शकता काही नाही काढू शकत, नाही काढू शकत तुम्ही सगळे पैसे. त्याचप्रकारे एनर्जी, आपल्या शरीरामध्ये एनर्जी आहे, आपण ती खाण्यातून सेव्ह केलेली आहे, आपण फिजिकली हेल्दी आहोत, पण ती आपण वापरू शकत नाही रात्री नाईट स्क्रोलमुळे. का आता लेट नाईट स्क्रोलमुळे काय होतं, तसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपलं डोपामाइन ओव्हरलोड होतं, आपला कॉर्टिसॉल डिस्टर्ब होतो, डीप स्लीप कमी होते. त्याच्यामुळे आपला ब्रेन इफिशियंट मोडमध्ये काम करत नाही. म्हणजे काय असतं की आपला वीज तर आहे, आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी तर आहे, पण मेन स्विच आहे ना, तो अर्धा बंद आहे, तो आपल्याला चालू करायचा आहे. म्हणजे काय आहे, तुम्ही थकलेले आहात, पण तुमचा जो ब्रेन आहे हा लो परफॉर्मन्स मोडमध्ये जातो. आता आपण एक रिसेट प्लॅन तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला तुमची जी सिस्टीम डिस्टर्ब झालेली आहे, तुम्हाला ती रिसेट करायला लागणार आहे. ह्यासाठी मी तुम्हाला 7 दिवसाचा प्लॅन सांगणार आहे, ते तुम्ही जरूर फॉलो करा. तर तुम्ही कोण तयार आहे चॅलेंज घ्यायला मला जरूर सांगा. कोण तयार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोण चॅलेंज घ्यायला तयार आहे. लिहा रिसेट अशी कमेंट करा, नाव लिहा आणि रिसेट अशी कमेंट मला सांगा. तर जास्त बदल करू नका. तुम्ही आता रात्री 2 वाजता झोपत असाल तर तुम्ही हळूहळू 1:45ला झोपायला चालू करा. आता 1:45ची तुम्ही सिस्टीम सेट केलीत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 1:30 वाजता झोपा, मग त्याच्या नेक्स्ट दिवशी 1 वाजता, परत त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही 12:30 वाजता. अशा प्रकारे थोडं एक स्टेप मागे येत तुम्ही तुमचा टाईम बदला आणि तो तुमचा अर्ली टाईम तुम्ही सेट करा. आता तुम्ही डायरेक्ट तुम्ही सपोज 2 वाजता झोपत असाल आणि डायरेक्ट 11 वाजता तुम्ही शिफ्ट करत असाल तर ते पॉसिबल नाही होणार. ब्रेनला ते खूप हे वाटेल, तुम्हाला ते म्हणजे डायजेस्ट करायला खूप कठीण वाटेल. तर शरीरामध्ये बदल हे पटकन घडत नाहीत, आपल्याला ते हळूहळू करायला लागतात. जर आपण पटकन बदल करायला गेलो तर स्ट्रेस वाढतो, आपण स्ट्रेस घ्यायला लागतो. अजून काय करू शकता, 11:30 वाजल्यानंतर तुम्ही लाईट डिम करू शकता. रात्री झोपताना मोबाईल तुम्ही बंद करा, एअरप्लेन मोडवर ठेवून द्या, नोटिफिकेशन्स बंद करा. सकाळी उठल्यावरती 10 मिनटं सनलाईट घ्या. कॉफी अवॉइड करा, रात्री संध्याकाळीनंतर कॉफी अवॉइड करा. तर असे तुम्ही छोटे बदल केले तर तुम्हाला खूप मोठा बदल नक्कीच तुम्हाला दिसेल. आय एम शुअर, ह्याची मला खात्री आहे. मी पण स्वतः ह्याचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालेली आहे. तर तुम्ही वीक नाही आहात. मला तुम्हाला फायनल सांगायचं आहे की तुम्ही वीक नाही आहात, तुम्ही अनडिसिप्लिन पण नाही आहात. फक्त तुमची सिस्टीम डिस्टर्ब झालेली आहे, ओव्हरलोड झालेली आहे. तुम्हाला ती सिस्टीम फक्त रिसेट करायला लागणार आहे. बस तुम्ही तुमची सिस्टीम फक्त रिसेट करा. काय असतं, रात्री 2 वाजता झोपणं हे तुम्हाला कूल वाटतं, पण तुमच्या ब्रेनला ते कूल नाही वाटत. ते बरेच बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात. जर तुम्ही रात्री 2 वाजता झोपत असाल तर तुमचे शरीर हे तुमच्या विरुद्ध काम करायला चालू करतं. त्याच्यामुळे तुम्ही वेळेत झोपायला चालू करा, तुमची सिस्टीम
रिसेटचा एक प्लॅन बनवा, मनावर घ्या. जेणेकरून तुम्ही सिस्टीम तुमची व्यवस्थित केली तर तुम्ही तुमच्या दिवसभरातली ऑफिसची कामं, अभ्यास, तुमची जी महत्त्वाची कामं आहेत ती तुम्ही सुरळीत पार पाडू शकता. कारण का ही कामं आपण रात्री करू शकत नाही, आपल्याला दिवसाच करायला लागतात. आणि आजच डिसाईड करा की मी माझ्या फ्युचर एनर्जीला मी प्रोटेक्ट करणार. जर तुम्ही 2 AM क्लबमध्ये असाल तर कमेंट करा रिसेट. आणि हा व्हिडिओ सगळ्या मित्रांनी शेअर करा, जे जे म्हणतात की आज शेवटचा लेट नाईट, आज रात्री मी आज शेवटचं लास्ट नाईट, लेट नाईट, आज फक्त मी रील करणार, उद्यापासून नाही करणार. किंवा आजच मी लेट नाईटपर्यंत मी रील्स बघणार, आजच लेट नाईटपर्यंत मी मूवी बघणार, आज शेवटचं बस. अशा सगळ्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काय काय शिकायला मिळालं हे मला जरूर सांगा. मी डिटेलमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि खूप लोकांना, जास्तीत जास्त लोकांना हे फॉरवर्ड करा, जेणेकरून ते त्याचा प्लॅन रिसेट करतील, एक त्यांना मोटिवेशन भेटेल. आणि खूप हे गरजेचं आहे मित्रांनो. तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जरूर पोचवीन. असेच हे सगळे जे आपल्या लाईफसाठी जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत मी जरूर पोचवीन. तर पाहत राहा आमचं चॅनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विथ दिग्विजय अँड सेजल. थँक्यू सो मच टू ऑल. धन्यवाद. मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते.